रुपाली ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर असा हा संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। रुपाली ठोंबरेंनी जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये आता कुठेतरी उग्र आंदोलन हे होताना दिसतंय। पोस्टर्स जाळण्यात आलेले आहेत रुपाली चाकणकर यांचे। रुपाली ठोंबरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। चाकणकरांचा पोस्टर त्यांनी जाळलाय। राज्य महिला आयोगाच्या विरोधात रुपाली चाकणकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। रुपाली चाकणकरांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। मला मुद्देसूद सांगा की रुपाली चाकणकरांचं नेमकं काय काय चुकलं? 1 2 3 4। राज्य महिला आयोग हे महाराष्ट्रातील माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी आणि ज्या माता भगिनीवर अन्याय होईल त्या पीडिताचं मनोबल वाढवण्यासाठी, पीडिताच्या कुटुंबाला आणि पीडिताला आधार देण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना झालेली आहे। त्याला संविधानिक पद म्हणतात। आता या राज्य महिला आयोगावर पक्षातलीच महिला तिथे नियुक्ती केली जाते। याआधी राज्य महिला आयोगावर आत्ताच्या राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा रहाटकर ताई आहेत, त्या भाजपच्या होत्या। परंतु एखाद्या पक्षातल्या पदाधिकारीला जेव्हा एवढं मोठं संविधानिक पद दिलं जातं तेव्हा त्या पक्षाच्या राहत नाही, त्या आयोगाच्या आणि माध्यमातून महाराष्ट्राच्या असतात। तिथे त्यांनी कोणती जात बघायची नसते, धर्म बघायचा नसतो, त्यांनी कुठला नातेवाईक बघायचा नसतो, आणि कोणता पक्ष बघायचा नसतो। त्यांनी माणूस आणि संविधान याच्यानुसार काम करणं गरजेचं असतं। आता आयोगाचं चुकलं काय? फलटणमध्ये डॉक्टर संपदाची आत्महत्या झाली। या मॅडम तिथं म्हणजे तिथे गेल्या तेव्हा आम्हाला असं वाटलं की तपास कसा चाललाय, पोलीस तपास, कारण का पोलिसांवर आरोप होत होते, पोलिसांनी तपास पारदर्शकमध्ये करावा। त्या संपदांनी जो काही अर्ज केला होता डॉक्टर संपदांनी, त्यातलेच पोलिसांकडे ज्या पोलिसांची नावं आली होती, तिचा जो आक्षेप होता त्याच पोलिसांकडे तपास देऊ नये, या कायदेशीर बाबी बघणं गरजेचं होतं। परंतु राज्य महिलाच्या आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांनी काय केलं? SP शेजारी बसवले, आरोपीचा भाऊ इथं नातेवाईक कोण इथं बसवले आणि डॉक्टर संपदाचं चारित्र्य हनन केलं। ती प्रेस होताना अख्खा महाराष्ट्र हादरला की राज्य महिला आयोगाचं हे काय बोलतायत। आणि यांच्या या चुकीच्या गोष्टीमुळे आमचं सरकार बदनाम झालं, आमचा पक्ष बदनाम झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांच्या चुकीच्या कामकाजामुळे, यांना कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे पीडिताच्या घरी मी गेल्या।